मला असं वाटतं की सर्वप्रथम सर्व मराठी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांना नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा संकल्प हाच असेल की आज संध्याकाळची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे, पाडवा मेळावा आहे आमचा, त्या मेळाव्यातून सन्माननीय राजसाहेब जो संदेश देतील तो पुढील वर्षभर आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करू, महाराष्ट्रातल्या जनतेची मराठी माणसाची सेवा करू आणि उत्तमातलं उत्तम महाराष्ट्र घडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठी बांधवांकरिता नवीन वर्षाचा काय नेमका संकल्प घेऊन तुम्ही त्यांना संदेश द्याल, काय आनंद शुभेच्छा द्याल? मी प्रत्येक मराठी माणसाला एवढंच हे करीन की या नवीन वर्षी तरी प्रत्येक मराठी माणसाने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, नोकरी ह्या विषयातनं बाहेर पडावं आणि स्वतः आपल्या पायावर उभं राहावं, हेच माझं प्रत्येक मराठी माणसाला सांगणं आहे. आज सायंकाळी राज ठाकरेंची देखील तोफ झळकणार आहे. काय वाटतं आजचा तोफ झळकल्यानंतर काय नेमकं बोलतील राज ठाकरे? तुम्ही साहेबांच्या मागच्या काही वर्षाच्या जर पाडव्या मेळावे पाहिले तर त्या प्रत्येक पाडवा मेळाव्यानंतर महाराष्ट्रात काहीतरी हालचाल झालेली आहे. मग तो मदारीचा विषय असेल, भोंग्यांचा विषय असेल, इतर अनेक विषय आहेत. सो मला असं वाटतं आजच्या सभेनंतरही महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्र याचा उपयोग मराठी माणसालाच होणार आहे. काय लावलं तर दिसेल पुन्हा एकदा आज? पुन्हा दिसेल लावरे तो व्हिडिओ आणि महाराष्ट्रातली जी काही ढासळलेली परिस्थिती आहे त्या सर्वांवरच सन्माननीय राजसाहेब आज बोलतील. तुम्ही बघाल तर अनेक मोठमोठे टेंडर काढले जातात आणि त्याचं नंतर काय होतं, तर ते पालघरला तुम्ही गेलात तर पालघरला जल योजना आणि अशा अनेक योजना काढल्यात आणि त्या योजनांच्या माध्यमातून लोकांची जी काही फसवणूक झाली आहे, म्हणजे कामच झाली नाही, बिलं काढली गेली, याच्या बाबतीत आज संध्याकाळी तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल.